हॅलो फ्रेंड्स, रेयांशवीची मम्मी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज माझी तब्येत बरोबर नव्हती. तब्येत नाही, माझं पोट बिघडलं होतं आणि ते कालच्या नाश्त्यामुळे. नाश्ता काल भरपूर ठिकाणी झाला. मी तर जास्त केला नाही, पण थोडा-थोडा करून ते गडबड होऊन गेली पोटामध्ये. तर मी 5:30 वाजतापासून मला चांगलं नाही वाटत होतं. जीव मळकत होता आणि असं वाटत होतं की व्हॉमिटिंग होईल, पण व्हॉमिटिंग नाही झाली. व्हॉमिटिंग झाली असती तर बरं वाटलं असतं. पण ते काही झालं नाही आणि पोटात खूपच गडबड झाली होती. नंतर मी लेटली आणि रेयांच्या पप्पाला म्हटलं की मला बरं नाही वाटत आहे, तर मी काही उठत नाही. मला उठूशच नाही वाटत होतं आणि झोपूनच मला चक्कर वगैरे येत होती. तर मग म्हटलं आज तुम्ही रेयांशचीच तयारी करून द्या आणि त्याला नाश्ता वगैरे तुम्हीच बनवून द्या. तरी ते 8:15 वाजेपर्यंत दोघं पण झोपून होतं. रेयांशला पण म्हणत होती की उठ करून, पण तो काही उठतच नाही. मग त्याच्या पप्पांनी त्याला उठवलं वगैरे आणि मग त्यांना म्हटलं की रेयांशला पोहे आवडतात आणि सॅटर्डे होता, तर त्याला नाश्ता चालते सॅटर्डेला. तर मग त्याच्या पप्पांनी त्याला पोहे वगैरे बनवून दिले आणि पोह्यामध्ये त्यांनी काही मीठ टाकले नाही आणि मिरचे जास्त टाकले. तर रेयांशनी पोहे खाल्ले आणि म्हणत होता की हे खूप तिखट झाले म्हणून आणि त्याने सांगितलं नाही की पोह्यामध्ये मीठ नाही आहे. तर रेयांशच्या पप्पांनी नंतर तो स्कूलमध्ये गेल्यानंतर पोहे खाऊन बघितले, तर ते म्हणत होते की त्याच्यामध्ये मीठ नाही आहे आणि एवढा सगळा पसारा त्यांनी गॅसच्या ओट्यावर केला होता. नंतर मग मी 10 वाजता उठले आणि खूप सारा पसारा गॅसच्या ओट्यावर आणि इकडे-तिकडे कचराच कचरा होता. तर मग ते सर्व साफसूफ केलं, भांडे वगैरे घासले आणि रात्री त्यांनी भाजीपाला आणला होता. तर मग तेच भाजीपाला मी मी नाही काढला, मी काढतच होती, तर यशवीने पूर्ण भाजीपाला खालती टाकला होता आणि मग मी भाजीपाला भरायला बसली, तर ती पण मला भाजीपाला भरू लागत होती आणि तिला दाण्याच्या शेंगा दिसल्या, तर ती दाणेच खायला लागली. नंतर मग झाडून वगैरे टाकलं, कारण की यशवीची आज लूट करीन म्हटलं होतं. तसं मला बरं नाही होतं. केला की नाही करील बा म्हणून नंतर म्हटलं की मग आजचाच दिवस आहे, नंतर मग रथसप्तमीच्या दिवशी आहे, तर हे खूप लेट होईल म्हटलं. तर मग पटापट कामं वगैरे आवरून घेतले. नंतर यशवी 1 वाजेपर्यंत उपाशीच होती. मग नंतर खिचडी वगैरे बनवली आणि तिच्यासाठी हे दागिने बनवले होते. तर पूर्ण तिने स्टोन वगैरे काढून टाकले आणि मग ते चिपकवून वगैरे घेतले आणि छान यशवीची तयारी वगैरे करून दिली आणि हा ड्रेस जी ती घालून आहे, तो मीच साडीचा शिवलेला आहे आणि छान तिला रेडी व्हायला खूपच आवडते आणि मस्तपैकी बसून होती आणि तिची फ्रेंड गार्गी पण आली होती आणि ती छान मस्त गार्गीसोबत एन्जॉय करत होती. नंतर मग प्रोग्राम सुरू झाला. मला याच्यातलं काही जमत नाही. हा माझा पहिलाच टाईम आहे लूट करण्याचा. आधी मागच्या वर्षी मी मम्मीकडेच केली होती, तर आम्ही हे साधीच केली होती. याच्यामधलं मला जास्त माहीत नाही. जसं मी काल बघितलं, तर त्याच पद्धतीने मी केलं आणि ताटामध्ये दिवा वगैरे नाही लावला होता. तर त्या काकू म्हणत होत्या की दिवा नाही लावला का? मला याच्यातलं फारसं माहीत नाही, तर मला जसं समजलं तसं केलं. तर त्या म्हणत होत्या की काही नाही होत, पण दिवा लावावा लागत होता. मला लक्षातच नाही आलं आणि मग झाला प्रोग्राम वगैरे झाला. मी सर्वांचे व्हिडिओ काढले, पण माझा व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं. रेयांशला काढ म्हटलं, तर तो नुसता मोबाईल पाहण्यात बिझी असतो. त्याला काही काढ म्हटलं, त्याला फोटो काढायला नाही आवडत आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ काढ म्हटलं, ते पण त्याला आवडत नाही. नंतर मग त्याच्या हातूनच मीच फोन घेतला आणि मग मी व्हिडिओ वगैरे बनवून घेतले. आणि माझा व्हिडिओ बनवायला आत्याला सांगितला, तर आत्याने बनवला. नंतर मग लूट करायच्या वेळेस त्याला म्हटलं, "रेयांशला व्हिडिओ बनव." तर त्याने काही चांगल्या पद्धतीने बनवलाच नाही आणि थोडेसेच क्लिप घेतली आणि मोबाईल बंद करून पाहायला लागला. नंतर मग तो आत्यासोबतच मम्मीच्या घरी गेला होता. म्हणत होता की मी येतो, मागं लागला होता, कारण का उद्या संडे होता. तर मग तो गेला. मग दुपारचीच खिचडी होती माझ्यासाठी आणि यशवीनी पण खिचडीच खाऊन घेतली होती, कारण का ती दुपारला झोपली नाही होती. तर मग ती खूपच झोपी आली होती आणि रडत पण होती. आत्याच्या मागं लागली होती, "मी येतो, मी येतो" म्हणून आणि तिच्या मामाला तर बिलकुल सोडतच नव्हती. नंतर मग तिला खिचडी वगैरे चारून झोपवून दिलं. 7:30 वाजता ती झोपली. नंतर मग रेहानच्या पप्पांनी दुपारला जेवणच नाही केलं होतं. त्यांनी थोडेसे पोहे खाल्ले होते. ते त्यांच्यावरच होते. त्यांना म्हटलं होतं, की खिचडी थोडीशी खाऊन घ्या. तर त्यांनी काही खिचडी वगैरे नाही खाल्ली. तर मग
पालक आणली होती त्यांनी, तर मग इथे मी पालकचीच भाजी बनवून दिली. आणि त्यांना मोकळी भाजी बिलकुल आवडत नाही. तर मग पालकला रस्सा कसा बनवावा म्हटलं, तर मग मी आरण बनवलं होतं. तेव्हाच मी ज्वारीचं पीठ भाजून ठेवलं होतं, तर तेच मी त्याला लावलं. तर छान झाले होते आणि मी दाणे पण टाकले होते. आणि नंतर मग मला बरं नाही वाटत होतं, तर मग मी आधी आराम करून घेतला. म्हटलं भांडे वगैरे नाही घासत, कारण का भरपूर सारे दुपारपासूनचे भांडे जमा झालेले होते आणि गॅसचा ओटा पण पूर्ण भरून होता. नंतर मग भांडे वगैरे घासघूस केले आणि अ, कालच्या पण पोळ्या आणि वरण खूप सारं होतं आणि रेयांच्या पप्पांनी टिफिनमध्ये पोहे दिले होते आणि त्याच्यात मीठ नव्हतं, तर त्यांनी पोहे खाऊन पण नाही गेला आणि नेलेले पोहे पण त्यांनी भरपूर वापस आणले होते आणि दुपारला पण खिचडी जेवला थोडासाच तो साखर टाकूनच खातो. तर नंतर मग मी आराम वगैरे करून घेतला थोडासा. नाही घासत म्हटलं, उद्याच घासीन म्हटलं, उद्या संडे आहे तर. पण मग थोडासा आराम केल्यानंतर म्हटलं, की नाही आज नाही घासले तर मग उद्या खूपच वेळ होऊन जाईल म्हटलं. तर मग उठली आणि मग 10 वाजता भांडे वगैरे घासघूस केले आणि गॅसचा ओटा पण छान साफ केला आणि भांडे भरपूर सारे होते, टोपलंभर भांडे होते. नंतर यांच्या पप्पासोबत बोलत-बोलतच मी इकडे भांडे घासत होते. आणि राहिलेल्या ज्या वाटाण्याच्या शेंगा होत्या, ज्या मी काल अर्ध्या काढले होते वाटाणे आणि अर्ध्या राहिल्या होत्या. तर मग रेयांच्या पप्पाला म्हटलं, "तुम्ही एवढे काढून घ्या" म्हटलं. नंतर पूर्ण भांडे घासून झाल्यानंतर गॅसचा ओटा पण खूप खराब झाला होता. तेलाचे वगैरे डाग खूप इकडे-तिकडे झाले होते. तर मग गॅसचा ओटा वगैरे सर्व साफसूफ केलं आणि तेव्हाच चांगलं वाटलं. नाहीतर तेच टेन्शन राहते. झोपलं पण तरी पण असं वाटते की कामं आहे तर ते अर्धमन त्याच्यातच राहते आणि जेव्हा पूर्ण कामं केले जसं भांडे वगैरे घासले आणि गॅसचा ओटा वगैरे साफ केला तेव्हा थोडंसं चांगलं वाटत होतं. आणि दुपारला अक्का आली होती, तर तिलाच मी प्रोग्रामसाठी चिवडा वगैरे बनवायला लावला होता आणि तिळगुळ पण तिनेच केलं होतं. मी काहीच केलं नाही. मी फक्त माझी तयारी केली आणि यशवीची तयारी केली, कारण की मला बरंच नाही वाटत होतं आणि विचार केला होता, की सर्व कामं झाल्यानंतर मस्तपैकी झोपीन, कारण का डोळे खूपच दुखत होते आणि डोकं पण दुखत होतं. पोट वगैरे बरोबर झालं होतं, कारण की रेयांच्या पप्पांनी गोळी आणली होती, तर व्यवस्थित झालं होतं. मग कामं झाल्यानंतर तसा विचार केला, पण मग मोबाईल पाहिल्याशिवाय, स्क्रोलिंग केल्याशिवाय होत नाही. मग एकदाच मोबाईल पाहायला लागलं, की मग झोपच उडून जाते आणि लवकर झोपच येत नाही. आणि हे रेयांच्या टिफिनमधले पोहे आहेत, की जे उद्या टाकून द्यावे लागेल. आजच्यासाठी इतकंच. बाय.